हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे. आपण सगळेच सकाळी उठल्यानंतर आपल्या जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हापासून ते झोपेपर्यंत घरासाठी काही ना काहीतरी करत असतो. घर आपण छान डेकोरेट करत असतो. आपण खूप छान प्रेमाने आपलं घर सजवलेलं असतं. पण काही दिवस गेले की काय होतं, सगळं घर आपल्याला अस्ताव्यस्त दिसायला लागतं. सगळ्या घरामधल्या वस्तू इकडे तिकडे आपल्याला दिसायला लागतात. जो एरिया आपण छान मस्त सजवलेला होता त्या एरियामध्ये पण आपल्याला सगळ्या वस्तूंचा पसारा दिसायला लागतो. लहान मुले असतील तर हॉलमध्ये खेळण्यांचा पसारा, किचनमध्ये आपला पसारा आणि बेडरूममध्ये कपड्यांचा पसारा, असं सर्वीकडे पसारा आपल्याला दिसायला लागतो. आणि मग पुढे काय होतं, ते काम आपल्याला इतकं मोठं वाटायला लागतं की आपण ते पुढे ढकलत जातो. आज करू उद्या करून म्हणून टाळत राहतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की घर हे एका दिवसात कधीच खराब होत नाही आणि एका दिवसात ते स्वच्छसुद्धा होत नाही. आपल्याला जर खरंच घर स्वच्छ ठेवायचं असेल किंवा घर स्वच्छ ठेवायची आवड असेल तर खूप मोठे एफर्ट्स घ्यायची काहीच गरज नाही. छोट्या छोट्या सवयींनी आपण आपलं घर रोज छान नीट आणि क्लीन ठेवू शकतो. आज मी तुमच्यासोबत काही अशा सिंपल, प्रॅक्टिकल आणि तुमच्या कामात येणाऱ्या सवयी शेअर करणार आहे. आणि या सवयी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणि घर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे अनावश्यक वस्तू घरामधल्या काढून टाकणे. आपण अनेकदा घरामध्ये अशा वस्तू साठवून ठेवतो ज्या आपण कितीतरी महिन्यापासून वापरलेल्या नाही किंवा आपण पुढेही त्या काही वापरात आणणार नाही, तरी त्या आपण मात्र साठवून ठेवत असतो. त्यामधल्या काही वस्तू अशा असतात की कपाटात पडलेले जुने कपडे, किचनमधली खराब झालेली भांडी किंवा मग आपल्या ड्रेसिंग टेबलमधल्या खराब झालेल्या वस्तू किंवा मग या ठिकाणी आपले काही पेस्ट, ब्रश खराब झालेले असतात आणि ते आपण तसेच साठवून ठेवत असतो. म्हणून वीकमधून एक दिवस ठरवायचा की ज्या दिवशी तुम्हाला वरवर क्लिनिंग करायची आहे. आपण असं बरेचदा ठरवतो की एकाच दिवशी पूर्ण घर क्लीन करून टाकूया, बट आपल्याला एवढा वाढलेला पसारा दिसून आपली इच्छाच होत नाही. म्हणून या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचं घरसुद्धा नेहमी स्वच्छ आणि क्लीन राहील. तर ज्या दिवशी आपण क्लिनिंगचा दिवस ठरवतो त्या दिवशी सकाळी स्वयंपाक लवकर करून घ्यायचा. आता घरामध्ये जेवढे काही मेंबर असेल तर प्रत्येकाला आपापलं काम असतं आणि त्यांचं सर्वांचं काम अडतं ते म्हणजे स्वयंपाकासाठी. म्हणून स्वयंपाक पहिले आटपून घ्यायचा, म्हणजे आपण बाकी कामे करायला निवांत मोकळे होतो. दुपारचा जो वेळ असतो तो क्लिनिंगसाठी ठरवायचा, म्हणजे आपल्याला छान मस्त क्लिनिंग करता येते. जेव्हाही आपण क्लिनिंग करतो तेव्हा सगळाच पसारा एका वेळी नाही काढायचा. त्यामुळं काय होतं की आपल्यालासुद्धा काम करायचा कंटाळा येतो आणि आपलं कामसुद्धा पूर्णपणे होत नाही आणि आपल्याला थकवासुद्धा येतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात करायची. आज होता बुधवार आणि आज होता माझा क्लिनिंगचा दिवस. अशा वरवरच्या गोष्टी मी क्लीन केलेल्या आहे की ज्याच्यावर आपली नजर पहिले पडते. जसं की मिरर, रोज मिरर यूज करतो आणि अद्विक त्याचे हात त्या मिररला लावतो, त्यामुळे मिररवरती वेगळेच डाग वगैरे दिसतात. त्यामुळे सगळ्यात पहिले तर मी मिरर क्लीन करून घेतला आणि लिक्विड वगैरे जे होतं ते फिल करून घेतलं बॉटलमध्ये. त्याच्यामुळं तो जे लिक्विडचं पाऊच होतं त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून वॉशरूमसुद्धा घासून घेतलं. तसं वॉशरूम क्लीनच होतं, बट आपण वरच्यावर जर असं थोडंफार क्लीन करत राहिलो तर जास्त वॉशरूमसुद्धा खराब होत नाही. क्लिनिंगसाठी आपण घरगुती स्प्रेसुद्धा बनवू शकतो, जसं मी तुमच्याशी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. विम लिक्विड, व्हिनेगर आणि थोडा सोडा, तर हे ॲड करून या सोल्युशननीसुद्धा छान मस्त सगळं क्लीन होऊन जातं. इथे मी क्लिनिंगसाठी कोलिनचा यूज केलेला आहे, बट त्या स्प्रेनीसुद्धा छान क्लीन होतं. त्यानंतर जो टी व्ही युनिट, ज्यावरती सगळ्यात जास्त धूळ बसतो आणि घर आमचं रोडवर असल्यामुळं काय होतं की वाहनं चालू राहतात आणि त्याच्यामुळं रोज धूळ होतं. तर मी काय करत असते की जेव्हा मी रोज झाडून टाकते, घर झाडू लावते, तेव्हा एक जो कापड आहे तर तो सोबत ठेवत असते. वरच्यावर असा फिरवून घेते आणि वीकमधून एक दिवस, जसं मी सांगितलं की बुधवारी पूर्ण जे फर्निचर आहे, टी व्ही युनिट आहे, तर ते कोलिननी स्प्रे करून छान मस्त क्लीन करून घेते. त्यामुळे एक फर्निचरला वेगळीच शाईन येते. आणि असं मी सगळ्या घरामधलं जे काही टेबल वगैरे आहे, जे काही वरवरचं फर्निचर आहे, तर ते क्लीन करून घेत असते. त्यानंतर वीकमधून एक दिवस असा ठरवायचा ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तर पूर्ण ज्या आपल्या घरामधल्या वस्तू असतात, अनावश्यक वस्तू, तर त्या काढून टाकायच्या. त्यासाठी आपल्याजवळ एखादी बास्केट किंवा मग एखादी पिशवी ठेवायची आणि सगळ्यात पहिले तर हा प्रश्न विचारायचा की या वस्तू आपण खरंच वापरणार आहोत का, किंवा या वस्तू आपल्या कामी पडतील का. आणि त्याचं उत्तर जर हो असेल तर त्या वस्तू ठेवायच्या आणि नाही असेल तर लगेच त्या वस्तू काढून टाकायच्या. अशा अनावश्यक वस्तू घरामध्ये ठेवून आपण फक्त आपल्या घरामधली जागा व्यापतो आणि आपल्या घरामध्ये क्लटर निर्माण होते.
ज्यांना वस्तू साठवून ठेवायची सवय असेल त्यांना थोडं हे अवघड जाईल, पण एकदा का तुम्ही सुरुवात केली तर हळूहळू तुम्हालाही त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हालासुद्धा तुमचं घर मोकळं आणि तुमचं मनसुद्धा हलकं वाटेल. घर अस्ताव्यस्त होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वस्तूची ठरलेली जागा नसणे. आपण वस्तू वापरतो आणि त्या कुठेही ठेवून देतो आणि मग त्यामुळे सगळ्या घरामध्ये पसारा होतो आणि वस्तू सगळ्या विस्कळीत व्हायला लागतात. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा निश्चित करायची आणि नेहमी ट्राय करायचं की वापरल्यानंतर ती वस्तू त्याच जागी गेली पाहिजे. आणि असं जर होत नसेल तर वीकमधून एक दिवस ठरवायचा की ज्या काही वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या आहे, जाग्यावरून इकडे तिकडे गेलेल्या आहे, तर त्यांना त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचं. यामुळे काय होतं की आपला पसारा वाढत जात नाही आणि मग आपल्याला डीप क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही. मी रोज क्लाससाठी जाते आणि मला रोज ड्रेस लागतात आणि मी ते यूज केल्यानंतर व्यवस्थित घडी घालून पुन्हा कबर्डमध्ये ठेवत असते. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की तेवढ्या कॉर्नरमध्ये किती सगळा पसारा झालेला आहे. तर आपलं जर कबर्ड असं खराब झालं असेल तर लगेच एक एक कबर्ड, एक एक कप्पा साफ करत जायचं. आज मी फक्त तेवढा एकच कप्पा साफ करणार आहे, कारण पूर्ण जर मी कबर्ड काढलं तर मलाच ते थकल्यासारखं होईल आणि खूप जास्त काम केलं असं सुद्धा जाणवेल. असं न जाणवायला पाहिजे म्हणून एक दिवस फक्त तेवढा कप्पा क्लीन करून घ्यायचा आणि आपले कपडे व्यवस्थित मस्त कबर्डमध्ये लावून द्यायचे. कधी घरामध्ये कुठलीही वस्तू कुणाला दिसली नाही तर आपल्याला आवाज देतात. त्यामुळे काय करायचं, आपल्याला जर आपलं काम सोपं करायचं असेल तर ज्या वस्तू असतात त्या कॅटेगरी वाईज डिवाईड करायच्या आणि प्रत्येकाला एखादी बास्केट किंवा एखादा डबा करायचा, जेणेकरून आणि त्याच्यावरती लेबल करायचं, जेणेकरून प्रत्येकाला ती गोष्ट दिसेल आणि आपल्याला सारखं सारखं कुणी आवाज देणार नाही आणि आपलं कामसुद्धा सोपी होणार. त्यानंतरची सवय म्हणजे रोज आपल्याला घरासाठी फक्त 10 ते 15 मिनिट द्यायचे आहे आणि त्या 10 ते 15 मिनिटामध्ये वरच्यावर आपल्याला सगळी क्लिनिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं घर कोणीही घरामध्ये आलं तरी पण छान नीट आणि क्लीन दिसेल. आणि या छोट्या छोट्या सवयी आपलं घर नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाईज ठेवतं. आपल्या घरामध्ये कोणीही एंटर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा असते ती म्हणजे हॉल, कारण हॉलमध्ये आल्यानंतरच घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला पूर्ण घराची पारख होऊन जाते. म्हणून रोज एकदा झाडू मारायच्या आधी सोफ्याचे कवर नीट करायचे, पिलोज व्यवस्थित लावायच्या, फर्निचरवरचा जो धूळ आहे तो एकदा आपल्या हाती कापड ठेवून व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आणि झाडू मारायचा. बस एवढं जरी केलं तरी पण आपला जो हॉल आहे तो छान स्वच्छ दिसतो. बेडरूममध्ये बेडवरची चादर व्यवस्थित केली आणि ब्लँकेटची घडी व्यवस्थित घालून ठेवली आणि ज्या काही वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या आहे त्या व्यवस्थित ठेवल्या तर सगळं जे बेडरूम आहे ते सुद्धा क्लीन होऊन जाते. आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या घराला डीप क्लिनिंग करायची काहीच गरज पडत नाही आणि घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी राहते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऑर्गनायझेशन, किचन क्लिनिंग, किचन हॅक, किचन टिप्स आणि गार्डनिंग असे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.